नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा विषयावरती बोलणार आहोत जो आपल्या देशाच्या भविष्याला आतून पोखरत चालला आहे, ज्या हातामध्ये भारताची प्रगती असायला हवी. दुर्दैवाने त्यातील काही हात आज अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकले आहे. पाहुयात भारतातील तरुणांमध्ये ड्रग्सच्या आहारी जाणं का वाढत आहे. पंजाबपासून सुरू झालेलं हे संकट आता महाराष्ट्राच्या गल्लीबोळापर्यंत कसं पोहोचलं. का आजचा तरुण हाई होण्याच्या नादात आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतोय. आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण या भीषण वास्तवामागचं सखोल विश्लेषण करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात अशा काही गोष्टी मी सांगणार आहे ज्या कदाचित एखाद्याचं आयुष्य वाचवू शकते. अनेकांना प्रश्न पडतो की तरुण पहिल्यांदा ड्रग्स घेतातच का. याचं उत्तर आपल्या मेंदूच्या रचनेत दडलं आहे. आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं एक केमिकल असतं, जे आपल्याला आनंदाची जाणीव करून देतं. जेव्हा एखादा तरुण ड्रग्ज घेतो तेव्हा मेंदूतील डोपामाइनचं प्रमाण नैसर्गिक मर्यादेपेक्षा 10 पटीने वाढतं. याला इन्स्टंट ग्रेटिफिकेशन म्हणतात. पण प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा नशा उतरते तेव्हा मेंदूला साध्या गोष्टीतून, जसं की जेवण, छंद, यश, आनंद मिळेनासा होतो. याला वैद्यकीय भाषेत अनहेडोनिया असं म्हणतात. मग तो तरुण पुन्हा तोच आनंद मिळवण्यासाठी ड्रग्ज घेतो आणि हळूहळू तो या चक्रात अडकत जातो. ड्रग्स माफियांचा काम करण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. आता ड्रग्स रस्त्यावर विकले जात नाही, तर ते डार्क वेब आणि एनक्रिप्टेड मेसेजिंग ॲप्स, उदाहरणार्थ टेलिग्राम आणि सिग्नल याद्वारे विकले जातात. पेमेंटसाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर केला जातो, ज्यामुळे पोलिसांना पैशांचा मागोवा घेणं कठीण होतं. आता धक्कादायक बाब म्हणजे कुरिअर सर्व्हिसचा वापर करून ड्रग्ज थेट घरापर्यंत किंवा हॉस्टेलच्या रूमपर्यंत पोहोचवले जातात. स्मार्ट ड्रग्ज किंवा पार्टी पिल्सच्या नावाने हे विष तरुणांच्या खिशात पोहोचवलं आहे. आजच्या सोशल मीडियाच्या युगात कूल दिसण्याचा प्रचंड दबाव तरुणांवर आहे. अनेक वेबसिरीज आणि रॅप गाण्यांमध्ये ड्रग्ज घेणाऱ्या पात्राला खूप स्टायलिश दाखवलं जातं. यामुळे तरुणांना वाटतं की नशा करणं हे मॉडर्न असण्याचं लक्षण आहे. दुसरं म्हणजे पियर प्रेशर. मित्रमंडळींमध्ये नाही म्हणण्याची ताकद अनेकांमध्ये नसते. फक्त एकदा ट्राय कर ही एक साधी विनंती आयुष्याची सर्वात मोठी चूक ठरते. याशिवाय अभ्यासाचा ताण आणि करिअरची स्पर्धा यामुळे येणाऱ्या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी तरुण ड्रग्सचा सहारा घेतात. आता ह्याचे काय परिणाम होतात. ड्रग्समुळे केवळ शरीराचं नुकसान होत नाही, तर तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व संपतं. आर्थिक स्थिती ढासळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॅमिली बॉन्डिंग तुटतं. नशेत असलेला तरुण गुन्हेगारीकडे वळतो, चोरी करतो आणि अनेकदा आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल देखील उचलतो. भारतातील हजारो कुटुंब आज या नशेच्या आगीत होरपळून निघाली आहे. मित्रांनो, ही समस्या केवळ पोलिसांची किंवा सरकारची नाही, ती आपली सर्वांचीच आहे. आता यावरती उपाय काय आहेत पाहूयात. पालकांनी मुलांशी संवाद वाढवला पाहिजे. शाळा कॉलेजमध्ये केवळ मार्क नाही, तर मानसिक आरोग्याबद्दल बोललं पाहिजे. जर तुमच्या ओळखीची कोणी यात अडकलं असेल तर त्यांना गुन्हेगार म्हणून नाही, तर रुग्ण म्हणून बघा आणि वेळेत रिहॅबिलिटेशन सेंटरची मदत घ्या. लक्षात ठेवा, 1 सेकंदाची नशा तुमचं संपूर्ण आयुष्य संपवू शकते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण जागरूकता हा सर्वात मोठा बचाव आहे. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.